नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजे पर्यवेक्षिका अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी लागणारा इंग्लिश ग्रामरचा पेपर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न आपण टीसीएस पॅटर्नचा आधार घेऊन बनवलेले आहेत। जे पीवायक्यू प्रश्न विचारण्यात आलेले टीसीएस पॅटर्नचा आधार घेऊन ते सर्व प्रश्न आपण या सेशनमध्ये एकदम डिटेलमध्ये घेणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड। सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड, ओके, समानार्थी शब्द तुम्हाला फाइंड आउट करायचा। वर्ड आहे मित्रांनो तुमच्याकडे ऑक्लूड। ओके, ऑक्लूड साठी चार ऑप्शन आहेत। फर्स्ट म्हणतो फॅसिलिटेट, दुसरा म्हणतो प्रमोट, थर्ड म्हणतो अब्स्टेन आणि चौथा म्हणतो ऑब्स्ट्रक्ट। ओके, तर मित्रांनो बघा, चेक करा तुमचे किती आन्सर बरोबर येतात। आता ऑक्लूडचा अर्थ होतो एखादी गोष्ट करण्यापासून थांबवणं, प्रतिबंध करणं किंवा अडथळा आणणं। मग अडथळा आणणं, प्रतिबंध करणं, एखादी गोष्ट थांबवणं यासाठी समानार्थी शब्द येतो ऑप्शन नंबर 4 ऑब्स्ट्रक्ट। ओके, बघा डिटेलमध्ये सर्व शब्दांचा अर्थ। ऑक्लूड, टू ब्लॉक समथिंग, ब्लॉक म्हणजे अडथळा आणणं, थांबवणं। ओके, मग यासाठी सिमिलर झाला ऑब्स्ट्रक्ट, टू स्टॉप समथिंग फ्रॉम हॅपनिंग, हॅपनिंग म्हणजे घडणं, एखादी गोष्ट घडण्यापासून थांबवणं त्याला तुम्ही ऑब्स्ट्रक्ट असं म्हणू शकता, म्हणजे अडथळा आणणं किंवा ती थांबवणं असं म्हणू शकता। नंतर आला फॅसिलेट। ओके, फॅसिलिटेट म्हणजेच काय, तर टू मेक समथिंग पॉसिबल ऑर इझियर, एखादी गोष्ट करण्यासाठी पॉसिबल करणं, शक्य करणं, इझियर सोपी करणं, त्याला तुम्ही फॅसिलिटेट असं म्हणू शकता। नंतर आला प्रमोट। बघा, प्रमोट म्हणजे टू इनकरेज ऑर सपोर्ट समथिंग, इनकरेज म्हणजे प्रेरणा देणे, सपोर्ट पाठिंबा देणे, म्हणजे एखाद्या गोष्टीला प्रेरणा देणं, पाठिंबा दिलं त्याला तुम्ही प्रमोट असं म्हणू शकता। नंतर आला अब्स्टेन। अब्स्टेन म्हणजे एखाद्या गोष्टीपासून दूर राहणं, टू स्टॉप युअर सेल्फ फ्रॉम डुईंग समथिंग दॅट यू एन्जॉय, टू स्टॉप युअर सेल्फ फ्रॉम डुईंग समथिंग दॅट यू एन्जॉय, अशी गोष्ट ज्या गोष्टीचा तुम्ही एन्जॉय करतात, मनमुराद आनंद लुटतायत, ती गोष्ट करण्यापासून तुम्हाला थांबवणं त्याला अब्स्टेन असं म्हणतात। आता मित्रांनो, एखादा माणूस आहे, एखादा मुलगा आहे समजा, सिगारेट खूप ओढतोय। ओके, मग तुम्हाला म्हणायचं बाबा मी त्याला सिगारेट ओढण्यापासून थांबवलेलं आहे। ओके, मग समजा असं म्हणतो मी, बघा असं एक वाक्य का, ओके, यू शुड अब्स्टेन फ्रॉम बॅड हॅबिट्स किंवा यू शुड अब्स्टेन फ्रॉम स्मोकिंग सिगारेट्स, सिगारेट ओढण्यापासून तो स्वतःला दूर ठेवलं पाहिजे, अब्स्टेन फ्रॉम ठेवलं पाहिजे। ओके, चला नेक्स्ट बघा, The sentence is divided into 4 parts with one part containing an error. प्रश्न दिलाय त्यामध्ये एका पार्ट मध्ये एरर आहे। चूज द पार्ट दॅट कंटेन द एरर, इफ देयर इज नो एरर चूज नो एरर। जर त्या पार्ट मध्ये एररच नसेल तर नो एरर या ऑप्शनला क्लिक करा। बघ वाक्य दिलंय, द लेबरर्स वर डिगिंग द वेल हरिडली टू फिनिश ऑन टाइम, नो एरर। बघा, ए म्हणतो क्वेश्चन आन्सर ऑप्शन 1 म्हणतो नो एरर, एरर नाहीये। दुसरा म्हणतो टू फिनिश ऑन टाइम, याच्यामध्ये एरर आहे। थर्ड म्हणतो द वेल हरिडली आणि चौथा म्हणतो द लेबरर्स वर डिगिंग। आता मित्रांनो एरर दिलेली आहे। आता सर्वात महत्वाचं काय, तर वाक्य दिलेलं आहे त्यामध्ये टेन्सची एरर आहे का, पहिल्यांदा चेक करायचं टेन्स आहे का, नंतर करायचं प्रिपोजिशन काही चुकीचं दिलंय का, नंतर बघायचं आर्टिकल ए अँड मध्ये काही चुकीचं आहे का, कंजक्शन काही चुकीचं दिलंय का, या प्रकारचं कधी डिग्रीचं असतं, कधी मॉडेल ऑक्झिलरीचं असतं। ओके, मग ग्रामरचा थोडाफार पोर्शन तुम्हाला पाठ असणं किंवा त्याचे रूल महत्वाची माहिती असणं आवश्यक आहे। आता बघूया टेन्सच्या याच्यामध्ये जमतंय का। बघा, द लेबरर्स वर डिगिंग, सब्जेक्ट झाला लेबरर, सब्जेक्ट नंतर प्लुरल, लेबर्स अनेक आहेत म्हणून इथे वर घेतला आणि डिगला आयएनजी, पास्ट कंटिन्युअसची रचना आहे म्हणजे बरोबर आहे। ओके, टू फिनिश ऑन टाइम, इथे टू फिनिश इन्फिनिटिव्ह वापरलाय, बरोबर आहे। ऑन टाइम, ऑन प्रिपोजिशन आहे, बरोबर आहे। मग मित्रांनो सर्व काही बरोबर आहे, तर ऑप्शन नंबर 1 नो एरर आहे। बघा अर्थ बघूया, लेबरर्स वर डिगिंग द वेल हरिडली टू फिनिश ऑन टाइम। बघा, जे कामगार होते ते हरिडली घाईघाईने ते विहीर खोदत होते, कशासाठी, ते काम त्यांचं वेळेवरती संपवावं यासाठी ते घाईघाईने ती विहीर खोदत होते। वाक्यात कुठलीही एरर नाहीये म्हणून नो एरर ऑप्शन आहे। ओके, पुढचं बघा, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक। प्रिपोजिशनचा प्रश्न, प्लीज अंडरस्टँड दॅट यू नीड टू अपोलोजाइज डॅश डॅश युअर अनरुली बिहेवियर। फर्स्ट म्हणतो फॉर, सेकंड म्हणतो ऑन, थर्ड म्हणतो ॲट आणि चौथं म्हणतो टू। ओके, बघा, प्लीज अंडरस्टँड दॅट हे समजून घे की यू नीड टू अपोलोजाइज, अपोलोजाइज म्हणजे तुला माफी मागावी लागेल, हे समजून घे की तुला माफावी लागेल, डॅश डॅश अनरुली बिहेवियर म्हणजे चुकीच्या वर्तनासाठी तुला माफी मागावी लागेल। मग वर्तनासाठी मग साठी एक प्रिपोजिशन येतं जे आहे ऑप्शन नंबर 1 फॉर। ओके, फॉर युअर अनरुली बिहेवियर, तुझ्या चुकीच्या वर्तनासाठी, करेक्ट। चला नेक्स्ट बघा, कन्वर्ट द मेन सेंटेन्स फ्रॉम डायरेक्ट स्पीच टू इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्ट इनडायरेक्ट करायचं। ओके, बघा
श्याम सेड माय वाईफ इज टीचिंग मॅथमॅटिक्स टू स्टुडंट. श्याम म्हणाला माझी जी पत्नी आहे ती विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स शिकवत आहे. प्रेझेंट कंटिन्युअसची रचना आहे. डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं बरं. काही महत्वाचे रोल्स असतात ते तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. पहिलं बघा ऑप्शन काय म्हणतो. श्याम सेज दॅट हिज वाईफ वॉज टीचिंग मॅथमॅटिक्स टू स्टुडंट. श्याम असं म्हणतो की त्याची बायको मुलांना मॅथमॅटिक्स शिकवत आहे. दुसरं, श्याम सेड दॅट हिज वाईफ वॉज टीचिंग मॅथमॅटिक्स टू स्टुडंट. असं म्हणतो की त्याची बायको मुलांना मॅथमॅटिक्स शिकवत होती. थर्ड म्हणतो श्याम सेड दॅट हिज वाईफ हॅज बीन टीचिंग मॅथमॅटिक्स टू स्टुडंट. त्याची बायको मुलांना मॅथमॅटिक्स शिकवत आलेली आहे. श्याम सेड दॅट हिज वाईफ इज टीचिंग मॅथमॅटिक्स टू स्टुडंट. आता मित्रांनो याचा ॲक्युरेट आन्सर येतो ऑप्शन नंबर सेकंड. आता कसं येतं आपण बघूया. सर्व डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो. सर्वात महत्वाचं बघा, श्याम म्हणाला इथे बघा सेड आलेला आहे. सेड आलेला आहे तुमच्याकडे रिपोर्टिंग वर्ड. आता रिपोर्टिंग वर्ड मध्ये बघा जर ऐकणारा असेल, समोर ऐकणारा असेल, श्याम सेड टू राम ऐकणारा असेल तर मग सेडचं टोल्ड होते. श्याम सेड टू राम तर याचं होतं श्याम टोल्ड टू राम म्हणजे सेड टूचं टोल्ड मध्ये कन्वर्ट होतं. से असेल तर याचं टेल मध्ये होतं. से असेल तर टेल्स होतं. ओके, याचं सेज असेल तर टेल्स मध्ये. ऐकणारा नसेल तर सेडचं सेडच राहतं. आता इथे बघा श्याम सेड ऐकणार कोणी आहे का? नाही. मग जशाला तसं राहिलं. सेचं से होतं, सेचं सेज होतं. ओके, म्हणून बघा या पद्धतीने झालं. श्याम सेड आणि कंजक्शन म्हणून दॅट वापरलं म्हणून सेकंड मध्ये बघा श्याम सेड दॅट इथपर्यंत आले. दुसरा रूल म्हणतो बघा माय वाईफ याचं कन्व्हर्जन झालं हिज वाईफ. कशामुळे झालं बघा. श्याम म्हणाला की माझी पत्नी विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स शिकवत आहे. मग तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीला सांगायला की श्याम म्हणाला त्याची बायको मॅथमॅटिक्स शिकवते. मग माय वाईफचं कन्व्हर्जन काय झालं हिज वाईफ त्याची बायको. ओके, मग नंतर महत्वाचं बघायचं टेन्स मध्ये बदल होतो. आता इथे बघा माय वाईफ इज टीचिंग मॅथमॅटिक्स. प्रेझेंट कंटिन्युअस आला. प्रेझेंट कंटिन्युअस फॉर्म्युला बघा सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस फर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. इथे पाहू शकता तुम्ही. मग प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर त्याचं डायरेक्ट इनडायरेक्ट होत असताना पास्ट कंटिन्युअसच्या फॉर्म्युल्यामध्ये येतं. मग सब्जेक्ट प्लस वॉज प्लस फर प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. मग तुम्ही बघू शकता इथपर्यंत आलेलं आहे हिज वाईफ वॉज टीचिंग. आता या वाक्यामध्ये या प्रकारचं आलेलं. ओके, हिज वाईफ वॉज टीचिंग इथपर्यंत आलेलं आहे. मग तुम्हाला कळालं की बाबा सर्व काही रूलमध्ये बसते म्हणजेच काय ऑप्शन नंबर सेकंड आलेलं आहे. थोडे बारकावे महत्वाचे बरं. आता इथे बघा इथे बाकी सगळं सेम आहे पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये पण इथे सेज दिले. ओके, इथं बदल झालेला आहे सेड. ओके, मग महत्वाचं छोटे मायनर मिस्टेक करायचे नाही. महत्वाचं डिटेलमध्ये एकदम काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा, ऑप्शन वाचायचे आणि मगच क्लिक करायचं कारण एक मार्क तुमच्यासाठी महत्वाचा आहे. नेक्स्ट बघा अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. सेंटेन्स दिले अंडरलाइन केला शब्द दिलाय. फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड. मग असा शब्द शोधा की जो की सिमिलर असेल. ओके, अंडरलाइन केलेल्या शब्दाशी वाचूया. द अदरवाइज परफेक्ट डायमंड हॅड अ टायनी फ्लॉ दॅट रिड्यूस इट्स व्हॅल्यू. मग फ्लॉ शब्द दिला याचा समानार्थी शब्द. फर्स्ट म्हणतो इम्परफेक्शन, सेकंड म्हणतो परफेक्शन, थर्ड म्हणतो ब्युटी आणि चौथा म्हणतो स्ट्रेंथ. आता बघा जर या शब्दाचा अर्थ कळाला नसेल तर सेंटेन्स वाचा आणि त्या सेंटेन्स वरून काय लागतं का बघा. द अदरवाइज परफेक्ट म्हणजे या व्यतिरिक्त परफेक्ट डायमंड जो परिपूर्ण जो डायमंड आहे ना हिरा त्याच्यामध्ये एक टायनी म्हणजे छोटासा फ्लॉ झालाय. ओके, आणि फ्लॉ झाल्यामुळे काय झालंय दॅट रिड्यूस इट्स व्हॅल्यू. रिड्यूस कमी झालं, व्हॅल्यू म्हणजे किंमत. त्याच्यामध्ये छोटासा टायनी काय झालाय तर एखादी गोष्ट बघा त्याची किंमत झाली म्हणजेच त्याच्यामध्ये काहीतरी दोष असेल. मग फ्लॉचा अर्थ झाला दोष असणे. मग फ्लॉ म्हणजे दोष असणे. मग यासाठी एकच आन्सर ऑप्शन नंबर फर्स्ट इम्परफेक्शन काहीतरी कमकुवतपणा आहे. परफेक्शन काय झाला तर एकदम योग्य पद्धतीने. जरा विरुद्धार्थी अँटोनिम विचारला असता हा बसला असता. ब्युटी म्हणजे सौंदर्य आणि स्ट्रेंथ म्हणजे ताकद. ओके, मग फ्लॉ साठी झाला एक. नेक्स्ट बघा सेलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द इडियम गिवन इन बोल्ड और अंडरलाइन वर्ड. इडियम. ओके, चूज द सिनेरी. फर्स्ट म्हणतो टू अंडरस्टेट, बी म्हणतो टू ऍक्ट ओव्हरली इमोशनल, थर्ड म्हणतो टू ब्युटिफाय आणि डी म्हणतो मिसमॅनेज. आता चेव द सिनेरीचा अर्थ काय होतो तुम्हाला शोधायचं. अंडरस्टेट एखाद्याला अंडरस्टेट कमी लेखणं. टू ऍक्ट ओव्हर इमोशनली भावनिकरित्या काम करणे, भावनिक होऊन काम करणं. ओके, थर्ड म्हणतो टू ब्युटिफाय सौंदर्यीकरण करणे आणि टू मिसमॅनेज म्हणजे गैरव्यवस्थापन करणे. ॲक्युरेट आन्सर मित्रांनो ऑप्शन नंबर सेकंड टू ऍक्ट ओव्हर इमोशनल. बघा टू ऍक्ट ओव्हर इमोशनली भावनिकरित्या काम करणे. डिटेलमध्ये एक्झाम्पल स्वरूपात बघा छान कळेल. इफ द ग्रुप वॉन्ट्स टू परफॉर्म परफेक्ट प्ले द परफॉर्मिंग ऍक्टर मस्ट नॉट चूज द सिनेरी ऍट एनी मोमेंट ड्युरिंग दॅट. बघा इफ द ग्रुप्स वॉन्ट टू परफॉर्म अ परफेक्ट प्ले म्हणजे नाटक.
जर त्या समूहाला त्यांचं नाटक योग्य पद्धतीने करायचं असेल तर परफॉर्मिंग ऍक्टर, जे परफॉर्म करणारे जे ऍक्टर आहेत, अभिनेते, त्यांनी च्यू द सिनेरी, बघा मस्ट नॉट च्यू द सिनेरी, भावनिकरित्या काम केलं नाही पाहिजे. कशासाठी? तर त्यांचं ड्युरिंग द ऍक्ट, त्यांचं जे काम आहे, ऍक्ट आहे किंवा नाटकामध्ये भूमिका बजावत आहेत, ती भूमिका भावनिकरित्या करायला नाही पाहिजे. त्या भूमिकेला जो साथ दिलेला जातो त्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता. उगाच त्याच्यामध्ये अरेरावीपणा किंवा बडेजावपणा तुम्ही आणणं अनावश्यक ठरतं. मग च्यू द सिनेरी म्हणजे भावनिकरित्या काम करणं. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द फ्युचर परफेक्ट टेन्स. सर्व टेन्स पाठ असणं आवश्यक आहे. आपली टेन्सची सिरीज आहे आपल्या चॅनलवरती, ती बघून घ्या. बघा, फ्युचर परफेक्ट टेन्स सांगायचं तुम्हाला. ॲज इट इज अ शॉर्ट इज ए, आय विल रीड इट बाय लंच टाइम. वाक्य दिले त्याला तुम्हाला फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये करायचं. हे सिंपल फ्युचर मध्ये आलं. बघा, सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1 सिंपल फ्युचर आला. आता बघा, सिंपल फ्युचर मधचा सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1. फ्युचर परफेक्टचा फॉर्म्युला आहे तो सब्जेक्ट प्लस शाल हॅव विल हॅव प्लस V3. मग बघा इथे पहिल्या याच्यामध्ये आहे का? नाही, चुकलं. आय विल बी रीडिंग हा फ्युचर कंटिन्युअस झाला, चुकलं. आय विल हॅव बीन रीड हे काहीच नाही, चुकलं. टेन्सच नाही याच्यामध्ये, चुकलं. मग सब्जेक्ट प्लस शाल हॅव विल हॅव प्लस V3 ओके, प्लस ऑब्जेक्ट या पद्धतीने. मग ऑप्शन नंबर 4 आला फ्युचर परफेक्ट. बघा, सब्जेक्ट प्लस शाल हॅव और विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आय वी यू दे असतील, ओके, समजा आय आणि वी असेल तर तुम्ही शाल हॅव विल हॅव घेऊ शकता. बाकी ही शी इट सिंग्युलर नाउन प्लुरल नाउन असेल तर तुम्ही विल हॅव घेऊ शकता. ओके, चला नेक्स्ट बघा, अँटोनिमचा प्रश्न आहे. सेगॅशियस वर्ड दिलाय. सेगॅशियस एसएससी ला विचारला होता DCS पॅटर्न मध्ये. ए ऑप्शन आहे डल, बी म्हणतो प्रोफाउंड, सी म्हणतो कीन, डी म्हणतो इंटेलिजंट. आता सेगॅशियसचा अर्थ होतो एखाद्या व्यक्ती चतुर असणं, हुशार असणं, ज्ञानी असणं. मग चतुर असणं, हुशार असणं, ज्ञानी असणं याला विरुद्धार्थी शब्द एकच येतो, ऑप्शन नंबर 1 डल. डल म्हणजे मूर्ख असणं, मतिमंद असणं. बघा, सेगॅशियस हॅव्हिंग और शोईंग गुड जजमेंट अँड अंडरस्टँडिंग. गुड जजमेंट म्हणजे आपण काय करतो याचा न्याय निवाडा चांगल्या पद्धतीने करता आणणं किंवा त्याची चांगली अंडरस्टँडिंग, चांगली आकलन क्षमता असणं, म्हणजे तो हुशार आहे, चतुर आहे, त्याला सेगॅशियस असं म्हणू शकता. मग विरुद्धार्थी झाला डल. नॉट इंटरेस्टिंग और एक्साइटिंग, एखाद्या गोष्टीची आवड नसलेला किंवा उत्साहित नसलेला म्हणजे मंद प्रवृत्तीचा. ओके. प्रोफाउंड बघा, शोईंग अ क्लिअर अँड डीप अंडरस्टँडिंग ऑफ सिरियस मॅटर. एखादं गंभीर प्रकरण, त्या गंभीर प्रकरणाविषयी तुमच्यामध्ये एक सिरियस, एकदम डीप अशी अंडरस्टँडिंग असणं, खोल विद्वत्तापूर्ण असणं, त्याला प्रोफाउंड असं म्हणू शकता. ओके. नंतर बघा कीन, व्हेरी इंटरेस्टेड इन समथिंग, एखाद्या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट असणं, उत्सुक असणं, त्याला कीन असं म्हणू शकता. ओके. इंटेलिजंट बघा, हॅव्हिंग और शोईंग द ॲबिलिटी टू अंडरस्टँड एनिथिंग. हॅव्हिंग और शोईंग द ॲबिलिटी, एखादी अशी ॲबिलिटी असणं की जी तुम्ही अंडरस्टँड करू शकता, समजू शकता, थिंक करू शकता, विचार करू शकता, त्याला इंटेलिजंट असं म्हणता येतं. ओके. चला नेक्स्ट बघा, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. आर्टिकलचा प्रश्न आहे. ओके. आर्टिकल महत्वाचा टॉपिक आहे, करून जा. शुगर इज अन ॲडिक्टिव्ह सबस्टन्स. साखर काय आहे? एक ॲडिक्टिव्ह म्हणजेच काय, तर तुमच्या एक व्यसन लावणार. ॲडिक्शन म्हणजे काय? व्यसन लावणार. तर साखर एक ॲडिक्शन आहे, व्यसन लावणार आहे. ओके. मग इथे तुम्हाला आर्टिकल घ्यायचंय का नाही हे ठरवायचं. बघा, फर्स्ट म्हणतो नो आर्टिकल रिक्वायर्ड, आर्टिकलची गरज नाही. दुसरा म्हणतो अ घ्या, अ शुगर घ्या. तिसरा म्हणतो द शुगर घ्या. आणि चौथा म्हणतो अँड शुगर घ्या. आता अँड शुगर तर नाहीच कारण येणार, इथं यस पासून आहे म्हणजे हा कटला. ओके. अ किंवा द किंवा नो आर्टिकल. रूल काय म्हणतो मित्रांनो, जे तुमच्याकडे मटेरियल नाउन असतं, पदार्थवाचक नाम असतं, त्याच्यासमोर तुम्ही ए, अँड किंवा द आर्टिकल घेऊ शकत नाहीत. ओके. मग उरला ऑप्शन नंबर फर्स्ट, नो आर्टिकल. आर्टिकलची गरज नाही, फक्त असं असणार, शुगर इज अन ॲडिक्टिव्ह सबस्टन्स. करेक्ट. नेक्स्ट बघा, प्रिपोजिशनचा प्रश्न आहे. बघा, प्रिपोजिशनचा प्रश्न आहे. यू मस्ट पे अटेन्शन डॅश डॅश द ॲडवाइस. यू मस्ट पे अटेन्शन डॅश डॅश द ॲडवाइस. फर्स्ट म्हणतो टू घ्या, सेकंड म्हणतो विथ घ्या, थर्ड म्हणतो ऑन घ्या, चौथं म्हणतो फॉर घ्या. मग यू मस्ट पे अटेन्शन, तुला अटेन्शन द्यावंच लागेल. कशासाठी? तर टू द ॲडवाइस. ॲडवाइस सल्ल्याला किंवा सल्ल्याकडे. टू द ॲडवाइस, टू म्हणजे काय? ला किंवा कडे. मग ॲडवाइस कडे या अनुषंगाने टू हे ॲक्युरेट बसलेलं आहे. ओके. प्रिपोजिशनचे महत्वाचे पण पिक्चर स्वरूपामध्ये दिलेले आहेत आपल्या चॅनलवरचे प्रिपोजिशनचे. ओके. तर प्रिपोजिशन तुम्ही पाहून घ्या आपल्या चॅनलवरती. नंतर बघा, आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन वर्ड ऑर सेंटेन्स. ओके. दॅट विच कॅन नॉट बी हर्ड. ओके. दॅट विच कॅन नॉट बी हर्ड हे वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न आहे. म्हणजे असं काहीतरी जे ऐकलं जाऊ शकत नाही किंवा ऐकलं जात नाही समोर, त्याला काय म्हणतात? फर्स्ट म्हणतो ऑडिबल, सेकंड म्हणतो नॉईस, थर्ड म्हणतो विस्पर, चौथा म्हणतो इनऑडिबल. तर मित्रांनो ॲक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर 4 काय? इनऑडिबल. चल बाकीचे पण बघू आपण.
ऑडिबल म्हणजे ऐकता येईल असं, ऑडिबलला विरुद्धार्थी इनऑडिबल, ऐकता येत नाही असं, हे काय नाही दिलंय. कॅन नॉट बी हर्ड, ऐकता येऊ शकत नाही. हिअर म्हणजे ऐकणे, हिअरचं वितरी झालं हर्ड. नॉईस म्हणजे गोंगाट, ठीक आहे. फिस्पर म्हणजे कुजबुजत करत बोलणे, कानातल्या कानात समजा दोन मुली जवळजवळ बसल्यात, बडबड बडबड करत आहेत, त्याला कुजबुज करणं म्हणतात. चला नेक्स्ट बघा सिनोनिमचा प्रश्न. आय डोंट नो फाय शी वियर्स दिस इसेंट्रिक आउटफिट. आय डोंट नो म्हणजे माहित नाही की ती का अशा प्रकारचे, वियर्स म्हणजे परिधान करते, का इसेंट्रिक, इसेंट्रिक विचित्र, आउटफिट म्हणजे कपडे, विचित्र प्रकारचे कपडे का परिधान करते. ए म्हणतो एक्सपेन्सिव्ह, बी म्हणतो इलिगंट, सी म्हणतो बिझारे, डी म्हणतो लॅविश. ओके, आता याच्यामध्ये बघा एक्सपेन्सिव्ह म्हणजे महागडं, इलिगंट म्हणजे मोहक, बिझारे विचित्र, लॅविश म्हणजे एकदम राजेशाही पद्धतीचा. मग इसेंट्रिकचा तुम्हाला सिनोनिम जो झाला ऑप्शन नंबर सी बिझारे. ओके, बघा इसेंट्रिक बिहेविंग इन अ स्ट्रेंज ऑर अनयुजुअल, स्ट्रेंज विचित्र पद्धतीने, अनयुजुअल वेगळ्या प्रकारचं, ओके, नेहमीसारखं नसणारं. युजुअल म्हणजे नेहमीसारखं. मित्रांनो एक एक शब्द यासाठी सांगतोय की तुम्हाला चुकलाच नाही पाहिजे, इंग्लिशचे मार्क कटलेच नाही पाहिजे तुमच्या व्होकॅब्युलरीचे. ओके, युजुअल नेहमी प्रकारचं, अनयुजुअल नेहमी प्रकारचं नसणारं, विक्षिप्त, विलक्षण, इसेंट्रिक विचित्र. बिझारे मार्केडली अनयुजुअल इन अपिअरन्स ऑर स्टाईल, अपिअरन्स दिसायला किंवा त्याची जी स्टाईल आहे ना अनयुजुअल आहे, म्हणजे नेहमीप्रमाणे नाही, म्हणजे काय विचित्र आहे. म्हणजे सामान्य लोक ज्या प्रकारचे कपडे घालतात त्याच्या विरुद्धच वेगळाच कपडे वगैरे घालतो, त्याला बिझारे असं आपण म्हणू शकतो, किंवा विचित्र प्रकारची वागणूक सुद्धा त्यासाठी सुद्धा म्हणू शकता. एक्सपेन्सिव्ह कॉस्टिंग अ लॉट ऑफ मनी, खूप पैसे असणारा, महाग. इलिगंट हॅव्हिंग अ गुड ऑर अट्रॅक्टिव्ह स्टाईल, चांगली किंवा अट्रॅक्टिव्ह मोहक अशी त्याची स्टाईल आहे, त्याला इलिगंट असं म्हणू शकता. इलिगंट पर्सनॅलिटी असतो ना एखाद्याची, किंवा एखाद्याचा हास्य असते एखादी हिरोईन वगैरे, तर इलिगंट स्माईल असं म्हणू शकता. नंतर बघा लॅविश, गिव्हिंग ऑर स्पेंडिंग अ लार्ज अमाऊंट ऑफ मनी. गिव्हिंग ऑर स्पेंडिंग, स्पेंडिंग म्हणजे खर्च करणं, गिव्हिंग म्हणजे जे ना लार्ज अमाऊंट ऑफ मनी म्हणजे मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करणं, वाजवीपेक्षा जास्त, तुम्ही त्याला लॅविश असं म्हणू शकता. ओके, नेक्स्ट बघा अप्रोप्रिएट प्रिपोजिशन. ॲज अ फॅमिली वी नीड टू प्लॅन डॅश द फ्युचर. ॲज अ फॅमिली, कुटुंब म्हणून, वी नीड टू प्लॅन, आपल्याला एक योजना करायची. ओके, डॅश डॅश द फ्युचर, फॉर द फ्युचर. आता इथे बघायचं, पुटअप करून बघायचं जमतंय का. फॉर द फ्युचर भविष्यासाठी, इन द फ्युचर फ्युचरमध्ये येतो का, नाही. ॲट असतो का, नाही. ॲट ठिकाण सांगण्यासाठी, टाइम सांगण्यासाठी वापरतात, चुकला. टू द फ्युचर येतं का, नाही. उरला फक्त एक फॉर द फ्युचर. ॲज अ फॅमिली, कुटुंब म्हणून, वी नीड टू प्लॅन फॉर द फ्युचर, आपल्याला भविष्यासाठी, फॉर म्हणजे साठी, भविष्यासाठी प्लॅन करायची गरज आहे. ओके, तर नेक्स्ट बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन हू हेट्स मॅनकाइंड, मॅनकाइंड म्हणजे मानवजात, असा व्यक्ती जो मानवजातीचा हेट करतो, तिरस्कार करतो, त्याला काय म्हणतात. ए म्हणतो अल्ट्रुइस्ट, बी म्हणतो कंपीर, सी म्हणतो मेलव्होलंट आणि डी म्हणतो मिसॅन्थ्रॉप. ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 मिसॅन्थ्रॉप. बघा मिसॅन्थ्रॉप काय म्हणतो, वन हू हेट्स मॅनकाइंड, मानवजातीचा द्वेष करणारा, हेट करणारा, तिरस्कार करणारा, मानवद्वेष्टा, त्याला मिसॅन्थ्रॉप. इतर परीक्षेमध्ये खूप वेळा विचारतात बरं, लक्षात घ्या. अल्ट्रुइस्ट अ पर्सन अनसेल्फिशली कन्सर्न फॉर ऑर डिवोटेड टू द वेलफेअर ऑफ अदर्स. बघा अ पर्सन असा व्यक्ती, सेल्फिश म्हणजे स्वार्थीपणे, अनसेल्फिश निस्वार्थीपणे, कन्सर्न म्हणजे चिंता करतो, असा व्यक्ती जो एखाद्याचा निस्वार्थीपणे चिंता करतो, आणि डिवोटेड समर्पण करतो वेलफेअर ऑफ अदर्स. वेलफेअर म्हणजे कल्याण, म्हणजे दुसऱ्याच्या कल्याणाची जो चिंता करणारा असतो, समाजशील असतो, त्याला अल्ट्रुइस्ट असं म्हणू शकता. ओके, नंतर कंपेअर म्हणजे काय, तर कार्यक्रमाचं संचालन करणार. बघा अ पर्सन हू एंटरटेन्स द ऑडियन्स अँड इंट्रोड्युसेस द डिफरंट परफॉर्मन्स इन अ शो. असा व्यक्ती जो ऑडियन्सला एंटरटेन करतोय, एंटरटेन म्हणजेच काय, त्यांची करमणूक करतोय, आणि जे ऑडियन्स बघा परफॉर्म, त्यांच्या शोचा परफॉर्म करण्यासाठी स्टेजवर आलेले असतं ना, त्यांची इंट्रोड्यूस करतोय, ओळख करून देतोय, म्हणजे सूत्रसंचालन करतोय, याला कंपेअर असं म्हणू शकता. मेलवलंट बघा हॅव्हिंग ऑर शोईंग डिझायर टू हार्म अदर. बघा हॅव्हिंग असणं, शोईंग दाखवणं, डिझायर इच्छा, हार्म म्हणजे इजा, मग दुसऱ्यांना इजा करावी असं त्याला मनाला वाटतं, किंवा दुसऱ्यांना आपण घात करावा, किंवा त्याला काहीतरी खोड करावी, तर असा व्यक्ती जो असतो त्याला द्वेषपूर्ण मेलव्होलंट पर्सनॅलिटी म्हणू शकता. ओके, चला नेक्स्ट बघा इनकरेक्ट स्पेल, चुकीची स्पेलिंग ओळखा. बऱ्याच वेळा प्रश्न विचारायला बरं, स्पेलिंग म्हणून रीडिंग वाढवा तुमची. ए म्हणतो स्विमिंग, बी म्हणतो बॉरिंग, सी म्हणतो सॉवरिन, डी म्हणतो प्रिझर्व. आता चुकीची स्पेलिंग आहे मित्रांनो, व्यवस्थित बघा. ओके, प्रॉब्लेम येत असेल तर काय करायचं, सर्वांच्या स्पेलिंग लिहायच्या वहीवरती आणि मग परत चेक करायचं, बाबा मी जी लिहिलेली आहे आणि ही मॅच होते का. तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बॉरिंग, BORROWING पाहिजे होते. बॉरो म्हणजे उसने घेणं. ओके, स्विमिंग म्हणजे पोहणं, सॉवरेन म्हणजे स्वायत्त देश वगैरे, प्रिझर्व म्हणजे एखादी गोष्ट टिकून ठेवणे, जतन करणं. ओके, चला मित्रांनो महत्वाचा आजचा पेपर होता, महत्वाची इन्फॉर्मेशन.
आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स आहे. यामध्ये तुमची ग्रामरची सुद्धा बऱ्यापैकी तयारी होणार आहे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही प्रकारचा कोर्स आहे आपला. लाईव्ह मध्ये तुम्हाला मला प्रश्न विचारण्यात येतील, मी तुम्हाला लाईव्ह मध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा देईल, ठीक आहे नाही. त्यानंतर महत्त्वाच्या आपल्या 30 डेजच्या कोर्समध्ये काय आहे तर इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, इंग्रजीमध्ये कसा संवाद साधायचा, इतरांशी कसं बोलायचं, सर्व काय आपण यामध्ये घेणार आहोत. फोकॅब्युलरी बिल्डिंग, डेली फोकॅब्युलरी असणार आहे आपली, ठीक आहे नाही. रोज आपण खूप सारे सेंटेन्सेस आपण तुमच्याकडून करून घेणार आहोत, म्हणजे लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग याचा आपण पूर्णपणे तयारी करून घेणार आहोत. बेसिक आणि ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर दोन्ही याच्यामध्ये ग्रामर असणार आहे. बॉडी लँग्वेज, प्रेझेंटेशन स्किल, प्रेझेंट कसं करायचं, प्रॅक्टिस एक्सरसाइज, ओके, प्रॅक्टिस एक्सरसाइज. डेली आपला टॉपिक झाला की त्याची प्रॅक्टिस एक्सरसाइज तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही प्रॅक्टिस एक्सरसाइज सर्व सॉल्व्ह केली की मला पाठवणार, मी ते चेक करणार, काही एरर असतील तर तुम्हाला सांगणार. ग्रुप डिस्कशन, डिबेट कॉम्पिटिशन यामध्ये असणार आहे. ओके, कोर्सची फीस होती 2499, पण ऑफर प्राइस मध्ये आहे 599. ओके, प्राइस वाढू शकते, त्यामुळे 599 ऑफर प्राइस आहे. 30 दिवसाचा कोर्स आहे. तुम्हाला रेकॉर्डेड पाहिजे असेल तर डिजिटल जेके अकॅडमीवरती मिळणार आहे. अधिक माहिती हवी असेल तर 8208253845 या नंबरवरती कॉल करू शकता. चला तर मित्रांनो, इथेच थांबूया. हे स्पर्धा मित्र माझं नावाचं चॅनल आहे, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.